वसा जनसेवेचा. विधान भवनावर धडक, सातबाऱ्यांचा वर्षाव, सोयाबीन कापूस उधळून सरकार विरोधात संतापाचा स्फोट, मंत्रालयासमोरील झाडांवर जीवघेणे आंदोलन आणि मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उतरलेले शेतकरी. रविकांत तुपकरांच्या या आक्रमक आंदोलनापुढे अखेर राज्य सरकारला झुकावेच लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि रविकांत तुपकर यांच्या शिष्टमंडळात विधान भवनात जवळपास पाऊण तास निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीत कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन कापसाला योग्य भाव, वीज जोडणी, बँकांची दादागिरी आणि बोगस बियाणे कंपन्यांसह शेतकऱ्यांच्या तब्बल 35 मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेतील जाचकटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचे तुपकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठणकावून सांगितले. त्यावर कर्जमुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील असा स्पष्ट शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. या मागण्यांसाठी तुम्हाला पुन्हा झाडावर चढण्याची वेळ येणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे तुपकरांनी सांगितले. 1 रुपयातील पीक विमा योजना पुन्हा सुरू करणे, 2024-25 चा रखडलेला विमा देणे, पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करणे, सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, खाद्यतेल आयात शुल्क वाढवणे, डीओसी व कापूस निर्यातीला चालना देणे, स्मार्ट मीटर रद्द करणे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 1.5 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी तुपकरांनी केली. बैठकीनंतर तुपकरांनी सरकारला 8 ते 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला. शब्द प्रत्यक्ष निर्णयात उतरला नाही तर पुढच्या वेळी मोजके कार्यकर्ते नव्हे, हजारो लाखो शेतकरी मुंबईच्या रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला. सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीक विम्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी काल मुंबईच्या विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. मोठं आंदोलन विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर झालं. अनेक शेतकरी झाडावर चढून बसले. त्यामुळे सरकारची तारांबळ उडाली आणि जे सरकार चर्चेला तयार नव्हतं शेतकऱ्यांशी, ते सरकार अखेर चर्चेला तयार झालं. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर जवळपास आमची पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये कर्जमाफी योजनेतले जाचक निकष आणि अटी काढून टाका अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि एक एक मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला की ह्या अटी आणि निकषांमुळे शेतकरी या कर्जमाफी योजनेत कसे बसणार नाहीत. त्यांनी या मागण्या तुमच्या रस्त्यात आहेत असं सांगितलं आणि कर्जमाफी योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार तयार आहे हा शब्द त्यांनी आम्हाला दिला. तुम्ही ज्या सुधारणा सुचवल्या त्या आम्ही त्या सुधारणा 100% करू हाही शब्द त्यांनी दिला. दुसऱ्या बाजूला बोगस बियाणाचा विषय आहे, पीक कर्जाचा विषय आहे, 2024 आणि 25च्या पीक विम्याचा विषय आहे, सी बिलचा विषय आहे, खतं PGRचा विषय आहे आणि सोयाबीनच्या कापसाच्या भाववाढीचा विषय आहे, तेलावरील आयात शुल्क वाढवणे, DOC निर्यात करणे, सोलर पंपाला पर्याय वीज कनेक्शन देण्याचा विषय आहे. अशा अनेक विषयांची चर्चा, जवळपास 35 मुद्द्यांची चर्चा या बैठकीमध्ये झाली. सरकारने सांगितलं की तुमच्या मुद्द्यांना घेऊन आम्ही सकारात्मक आहे. काही मुद्द्यांच्या बाबतीत आम्ही लागलीच मार्ग काढू. त्यामध्ये कर्जमुक्तीचा मुद्दा, पीक विम्याचा मुद्दा आणि इतरही मुद्दे 8-10 दिवसात सरकार काय निर्णय घेतं त्याची आम्ही वाट बघू. सरकारनं जर का या कर्जमाफी योजनेत बदल केले नाही किंवा पीक विम्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर आता आम्ही मुंबईमध्ये मोजके लोक विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला, पण आता 8-10 दिवसात निर्णय घेतला नाही तर हजारो लाखोच्या संख्येनं मुंबईत आम्ही शेतकरी येऊ आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका असेल. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.